नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव तालुक्यातील म्हाळंगे येथील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या धाराशिवच्या MIDCत राहत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका प्रमुख पाशाभाई पटेल आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. ही मुसलमान असूनही शिवाजी महाराजांची जयंती हा साजरा करतो याचा काही धर्मांध मुस्लिम गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मनात राग होता आणि त्यांनी एका आठवड्यापूर्वी MIDCतील पाशाभाई शेख यांच्या घरी जाऊन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर पाशाभाई शेख यांनी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. ही तक्रार दाखल करून 4-5 दिवस उलटून गेले तरीही काहीच कारवाई झाली नाही. म्हणून त्यांनी 2 दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारी धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या कुटुंबासह 1 दिवसाचं उपोषण केलं. महाराज आम्हाला न्याय द्या अशी त्यांनी हाक दिली. या उपोषणाच्या वेळी शहरातील अनेक मान्यवर नेते, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी पाशा पटेल आणि त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली. मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीनंही त्यांची भेट घेतली आणि त्यांनी लागलीच आनंदनगर पोलीस स्टेशन गाठलं. आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी त्याचा जाब विचारला. पोलिसांनी लवकरात लवकर आम्ही कारवाई करू आणि त्या धर्मांध मुस्लिम गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ताब्यात घेऊ असं आश्वासन दिलं. मध्यवर्तीचे सर्व पदाधिकारी यांनी हे प्रकरण आपण तडीसच नेणार असल्याचं आणि पाशाभाई शेख आणि त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असं आश्वासन दिलं. पाशा पटेल वयाच्या 20-21 वर्षापासून विविध चळवळीत सहभाग घेणारं व्यक्तिमत्व. म्हाळंगे ते धाराशिव असा त्यांचा त्या काही प्रवास होता. आपलं शिक्षण हे करत असताना ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या संपर्कात आले. त्यांच्याबरोबर त्यांनी अनेक चळवळी आंदोलनं केली. पुढं मग ते संजय पाटील दुधगावकर यांच्यासोबतच शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. दुधगावकर शिवसेनेतून बाहेर पडले, मात्र पाशा पटेल शिवसेनेतच राहिले आणि कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली. त्यानंतर मग शिवसेनेत फूट पडली आणि पाशाभाई पटेल राज ठाकरे यांच्या मनसेत दाखल झाले. मनसेच्या स्थापनेपासून ते तिथंच कार्यरत आहे. सध्या ते धाराशिव तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहतात. सतत आंदोलनं, विविध अन्यायाविरुद्ध निवेदनं, तक्रारी हा त्यांचा उद्योग सतत सुरूच असतो आणि साहजिकच त्यामुळं त्यांच्या हितचिंतकाची मोठी संख्या आहे आणि अशाच दुखावलेल्या काही हितचिंतकांनी परवा हा प्रकार केला असावा असाही काहींचा कयास आहे. पाशा पटेल आणि त्यांच्या कुटुंबियांना ज्या प्रकारे मारहाण झाली ती चुकीचीच आहे. आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल त्या घटनेचा निषेध करते आणि आनंदनगर पोलीस स्टेशनने संबंधित गुन्हेगारांना तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाई करावी अशी मागणी करते. पाशा पटेल यांच्या कुटुंबियासोबत आणि त्यांच्यासोबत आम्ही कायमच राहू अशी ग्वाही देतो आणि असे निंदनीय प्रकार घडू नयेत अशीही अपेक्षा करतो. पाशा पटेल हे मुस्लिम आहेत आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली याचं पोटशूळ कोणाच्याही पोटात उठण्याचं कारण नाही. कारण आमच्यासारखे हिंदू पण दर्ग्यावर जातात, दर्ग्यावर चादर चढवतात
मग त्याबाबत कुणी काही त्याबाबत बोलणं योग्य नाही, कारण तो आमचा अधिकार आहे. आम्हाला काय भावतं ते आम्ही करतो. याचं इतरांना काही घेणं देणं असण्याचं काही कारण नाही. कांदा प्रश्न अनेक वेळी सरकारला अडचणीत आणतो. काही वेळा सरकारही कांद्याच्या प्रश्नावरून पडली आहे आणि या कांद्याकडं तरीही केंद्र सरकारचं दुर्लक्षच असतं. त्यामुळं कांदा उत्पादक पट्ट्यात अनेक शेतकऱ्यांना आत्महत्याही कराव्या लागल्या आहेत. कांदा उत्पादन झालं की मग निर्यात बंदी लावायची, निर्यातीवर शुल्क वाढवायचं, असे प्रकार केंद्र सरकार करत असतं. पण काल ह्या दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवली असून त्यावरचा 20% जो भार आहे तोही कमी केला आहे. यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगला भाव मिळेल अशी त्यांना आशा वाटते. तो भाव मिळावा, त्यांनी जे राबून आपला घाम गाळून कांद्याचं उत्पादन केलं आहे त्याला योग्य असा दर मिळावा ही सर्वांची अपेक्षा असते आणि असणार आहे. आज तुर्तास एवढंच. आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण नोंदवा आणि दररोज आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलला भेट द्या, एवढीच अपेक्षा. धन्यवाद.